शॉट नको हवा येऊन द्या. एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको गो बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण वारी खोट. पहिलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करी तुझी सेवा, करी तुझी सेवा मला हवा करतार. चंद्रमोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हो क्या बात आहे. ओहो, आज श्वास पुरणार नाही एवढी मंडळी आलेली आहे स्वागत करायला माझं. तरी पण आल्या आल्याच या सगळ्या मंडळींच्या बद्दल मी काय बोलणार. सगळा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो, सगळ्यांच्या मनात एक वेगळं राज्य यांनी निर्माण केलेलं आहे. पण मी म्हटलं तर काय वेगळं स्वागत करायचं, तर मी आपली एक चारोळी तयार केली. अर्थातच तुम्ही त्याला दाद देणार आहात हे मला माहिती आहे. सासू सुनेचं नातं असतं विळी भोपळ्याचं, म्हणूनच हे सगळे म्हणतात नांदा सौख्य भरे. सासू सुनेचं नातं असतं विळी भोपळ्याचं, म्हणूनच हे सगळे म्हणतायत नांदा सौख्य भरे. सगळ्या सुनांना माझं एवढंच म्हणणे, जब हे चला हवा येऊ दे तो क्यों अपने खडूस सासू से डरे. तुम्ही मला खूप दाद देऊ नका, मला खूप सुचेल. पण अतिशय मनापासून मी या मंचावरती आज स्वागत करणार आहे ज्या एका मालिकेनं झी मराठीवरती पदार्पण केलं आणि पदार्पणानंतर खूप कमी दिवसांमध्ये एवढं मोठं यश मिळवलेलं आहे. जोरदार टाळ्या टीम नांदा सौख्य भरे यांच्यासाठी. सगळ्यांचं स्वागत करूयात. जोरदार टाळ्या चिन्मय उदगीरकर साठी. त्यानंतर स्वानंदीची भूमिका साकारणारी ऋतुजा बागवे. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सासूबाईंसाठी, म्हणजे सुहास परांजपे यांच्यासाठी. त्यानंतर स्वानंदीच्या बाबांची व्यक्तिरेखा साकारणारे योगेश सोमण सर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. स्वागत करूयात सगळ्यांना आशीर्वाद द्यायला आलेल्या आजींचं. रागिणी सामंत. स्वागत करूयात अगदी आपल्या आईसारख्याच वाटणाऱ्या अंजली ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या उमा गोखले यांच्यासाठी. स्वागत करूयात माझे घरमालक विजय पटवर्धन यांचं. तुझ्या लक्षात नसेल आलं मी काय बोललो. घरमालक विजय पटवर्धन. काय मी मुंबईत ज्या घरामध्ये राहतो तिकडे विजय पटवर्धन आहेत, ते भाड्यानेच राहत आहेत, पण ते आमचे मालक आहेत, आम्ही यांना भाडं भरतो. आणि सर योगेश सर सुद्धा आमचेच रूम पार्टनर आहेत. त्यानंतर अनिता ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ऋग्वेदी प्रधान, तुमचंही स्वागत. आणि गावागावातल्या व्हॉट्सॲपवरती ज्यांचं नाव फिरतंय आणि असं म्हणायला हरकत नाही निलेश साबळेपासून बराक ओबामापर्यंत ज्यांची आता ओळख निर्माण झालेली आहे, वच्ची आत्या हे कॅरेक्टर साकारणाऱ्या वर्षा धांदळे यांचं स्वागत. त्यानंतर संपदा व्यक्तिरेखा साकारणारी रेश्मा शिंदे. सायलीची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड हिचंही स्वागत करूयात. आणि निळ्या कपड्यातला एक छोटा ससा पण इकडे आलेला आहे. मी परवा दिवशी तुमचा एपिसोड बघत होतो तेव्हा मला कळलं की हे सगळे ससा म्हणतात हिला, आणि ससा म्हणजे काय तर समृद्धी साळवी म्हणजे ससा. जुईली ही व्यक्तिरेखा साकारणारी ससा, तुझंही स्वागत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. तर नांदा सौख्य भरेची ही सगळी टीम आज आमच्या कॅफेमध्ये आलेली आहे. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आला तुमचा लाडका कार्यक्रम ॲडलॅब्स इमॅजिका प्रस्तुत चला हवा येऊ द्या. आणि आता या मंचावरती मी त्यांना आमंत्रित करणार आहे ज्यांची ही निर्मिती आहे. खरं तर होणार सुन्मी या घरची मध्ये जशा आई आजी आहेत ज्यांची छत्रछाया सगळ्यांवरती असते, तशाच यांच्या या मोठ्या आई आहेत असं म्हणायला हरकत नाही. अतिशय मनापासून स्वागत करूयात
या मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांचं. मला खूप छान वाटतं, आज सगळे पैठणी नेसून आलेले आहेत. पैठणीच्या ज्या ब्रँड अँबॅसिडर आहेत सुचित्राजी, त्या सुद्धा इथे आलेल्या आहेत. पण त्यांनी आवर्जून सांगितलं, पहिली पैठणी कोणी दिली असेल ते निलेश साबळेंनी. चला हवा येऊ द्याच्या मंचावर. मनापासून स्वागत तुमचं. या गप्पांना मी आता सुरुवात करणार आहे. सुरुवात करतो सुहासताई तुमच्यापासूनच. खरं तर आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत, वेगवेगळ्या मालिकांमधून, कार्यक्रमांमधून. पण ही एक वेगळी व्यक्तिरेखा तुम्ही साकारताय. कसा आहे तुमचा अनुभव? थोडासा पहिल्यांदी भीती वाटणारा अनुभव होता, कारण खूप वर्ष सतत विनोदी भूमिका करत होते, त्या पद्धतीचा बाज असलेल्या भूमिका करत होते. आणि जेव्हा सुचित्रा आणि सगळ्यांचा फोन आला की अशी एक भूमिका तू करशील का, तेव्हा मी पहिल्यांदा म्हटलं नको नको, अगं ते मला काही झेपायचं नाही असं म्हणून बरेच दिवस आमचं हो नाही हो नाही हो नाही असं बरंच चाललं होतं. आणि त्याच्यानंतर मग एकंदरीत मग असा विचार केला की नाही, म्हणतात एवढं त्यांचा विश्वास आहे तर करून बघूया. आणि मग ती सुरुवात झाली. आणि त्या सगळ्यांची मदत आणि आत्ता उभी राहिलेली ललिता ही त्यांच्या मदतीमुळे उभी राहिलेली आहे. त्यामुळे मला खूप मजा येते करताना, कारण एक वेगळं कॅरेक्टर खूप दिवसांनी करायला मिळते मला. पण या व्यक्तिरेखेनं काय दिलं तुम्हाला? मुलगा. एवढा मोठा मुलगा दिला. 40 दिवसात 40 एपिसोड झालेले. तर आता चिन्मय तुझ्याकडे येणार आहे. नील ही व्यक्तिरेखा तू साकारतोयस आणि आतापर्यंत तूही वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेस, नायक रंगवलायस. पण यातला नायक काय वेगळा आहे? यातला नायक हा आय थिंक खऱ्या अर्थाने नायक आहे. म्हणजे कसं की या भूमिकेने एक शिकवलं, एक सूत्र दिलंय सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याचं. जे कोणी माझे मित्र, म्हणजे तू सुद्धा, लग्न ज्यांचं झालेलं आहे आणि लग्न जे करू पाहता आहेत, हे बघा लक्षात ठेवा, फिटनेससाठी एकच गोष्ट आवश्यक आहे. फक्त नील सारखंच आपल्या होणाऱ्या बायकोच्या पुढे पुढे करा, तुमचं मानसिक स्वास्थ्य, तब्येत खूप उत्तम राहील. होणाऱ्या बायकोच्या ना, झाल्यावर काय मग पुढे? मग तुमचं काही खरं नाही. मग काही खरं. आता झाल्यावर जे आहे ते भूमिका मला देणार आहे. नाही, तीच पाठी नेहमी. जेव्हा माझं होईल लग्न स्वानंदी बरोबर, तेव्हा त्या भूमिकेकडून मी शिकेल की कसं लग्नानंतर पण बायकोशी वागलं पाहिजे आणि हेल्दी राहायला पाहिजे. तर हे खूप छान शिकायला मिळालं मला या भूमिकेकडून. वा. सुचित्राताई तुमच्याकडे येणार आहे. इतकी भव्य दिव्य निर्मिती आहे, तुमचा कसा आहे अनुभव? नांदा सौख्यबरेबद्दल म्हणायचं झालं तर मला काय वाटतं माहितीये निलेश, की ना बऱ्याचदा असं होतं की आपण होम मिनिस्टर जेव्हा बघतो तेव्हा सासू नेहमी म्हणते की मी माझ्या सुनेला मुलीसारखं वागवेन. तर मला असं वाटतं त्या सुनेनेही साखर होऊन त्या घरात जायला हवं. आणि एक कुटुंब असं दुधासारखं असतं, निर्मळ असतं. त्या दुधात साखर बनून विरघळून जावं, म्हणजे अख्खं कुटुंब गोड होतं. आणि मला असं वाटतं की आमचं नांदा सौख्यबरेचं जे कुटुंब आहे, देशपांडे कुटुंब, ते असंच साखरेसारखं आहे, गोड. सुहास म्हणजे ललिताचं जे घर आहे ते बहुतेक दूध तापवायला विसरलं. त्यामुळे आता माझ्या स्वानंदीला तिकडे जाऊन आधी ते दूध चांगल्या स्वच्छ भांड्यात काढायला लागेल, मग ते तापवावं लागेल आणि मग त्यात साखर घालून त्यात गोडवा निर्माण करायला लागेल. क्या बात आहे. आम्ही सारे खवय्यामध्ये तुला जावं लागेल. तर असं आहे नांदा सौख्यबरेचं कुटुंब म्हणा किंवा पुढे जाणारी स्टोरी म्हणा. वा. ऋतुजा, आता मी तुझ्याकडे येणार आहे. स्वानंदी ही व्यक्तिरेखा तू साकारतेस आणि ती सुद्धा खूप लोकप्रिय झालेली आहे. थँक्यू. कशी वाटते ही स्वानंदीची भूमिका साकारताना? मी म्हणेन स्वानंदी ना सचा पाढा आहे. म्हणजे ती सरळ आहे, साधी आहे, सोपं आयुष्य जगणारी आहे, समंजस आहे, स्वीट आहे, थोडी सॉल्टी आहे. सगळे अक्षराने जी विशेषणं आहेत ती तिच्यात आहेत. तिच्या अपेक्षा खूप लार्जर दॅन लाईफ नाही, खूप छोट्या छोट्या गोष्टीत तिला आनंद मिळतो. आणि ती ना खूप खरी आहे. खरी का असं म्हणते, कारण ती रागवते, ती चिडते, ती मारतेही, ती ओरडतेही, ती प्रेमही करते, ती काळजीही घेते. तू आमच्या एपिसोड मधून थोडक्यात त्यांना धमकी देतेस तुमच्या घराला काय काय होणार आहे. बहुतेक या एपिसोड नंतर सिंपती तुम्हालाच निर्माण नाही, पण तिचं रिॲक्शन पण खरं आहे, त्यामुळे ती खोटं वागत नाही आणि म्हणून ती फक्त खरं बोलते आणि खरं वागते. कारण सत्य बोलणं प्रत्येक वेळेला प्रिफरेबल असेलच असं नाही, पण खोटं बोलणं नक्की टाळावं असं मी या व्यक्तिरेखेतनं शिकते. वा.
पण खरंच झी मराठीची कुठलीही सिरियल असेल त्यामध्ये सगळ्या नात्यांची इतकी सुरेख गुंफण केलेली असते. सासू सुनेचं जरी नातं असलं तरी त्याच्यामध्ये गोडवा असतोच आणि तो शेवटपर्यंत टिकवला जातो. अशीच एक मालिका ती म्हणजे होम मिनिस्टर. आणि बांदेकर भाऊजी आज इथे आलेले नाहीत, त्यांना मिस करतोय आम्ही. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर बांदेकर भाऊजींनी होम मिनिस्टर घराघरात पोहोचवलं आणि त्या निमित्तानं सगळ्या सासू सुना एकत्र आल्या, काही जाऊबाई एकत्र आल्या माझ्या निमित्तानं. मी थोडे दिवस सांभाळलं होतं. पण मॅडम काय झालं ना, त्यावेळेला मी जेवढे दिवस सांभाळलं 6 महिने ना, त्यातली 2 कुटुंब राहिली होती आणि त्यांना मी प्रॉमिस केलं होतं की ठीक आहे मीच करेन तुमचा अँकर त्यावेळेचा शो. पण आता त्यांचं असं म्हणणं होतं तुम्ही तर करत नाही, मग आता काय करायचं. मी ठरवलं की आज माझ्या मंचावरती त्या 2 कुटुंबांना घेऊन मी होम मिनिस्टर करणार आहे तुमची परवानगी घेऊन. बघूयात मग आता आमच्या या मंचावरती आज होम मिनिस्टरचा खेळ कसा रंगणार आहे. तर आज असं पहिल्यांदा होणार आहे की चला हवाई युद्धाच्या या मंचावरती आम्ही होम मिनिस्टर रंगवणार आहोत. पहिल्या फॅमिलीला मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहेत, ज्या अर्थातच पुण्याहून आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सौ सागरिका स्वारगेट आणि फॅमिली यांच्यासाठी. शांत बसा, सगळ्यांनी शांत बसा, शांत बसा. अजिबात आरडाओरडा करायचं नाहीये, शांत बसा. निषेध आहे, निषेध निषेध निषेध. नाही तुम्ही सजग प्रेक्षक आहात, तुम्ही नेहमी आमच्या कार्यक्रमात येतात. आले आले काय निषेध सारखा आमचा. तुम्हाला नाही म्हणत आहे मी, कळलं का. मग कुणाचा निषेध. यांचं नाव आहे निषेध. हो यांचं नाव निषेध आहे. हो माझं नाव निषेध स्वारगेट. निषेध का नाव ठेवलंय त्यांचं. लग्नानंतर हे म्हणाले होते तुझं नाव बदलू आपण. मी म्हणते प्रत्येक वेळी बायकांनीच का नाव बदलायचं, का नाव बदलायचं बायकांनी. म्हणून ह्या परंपरेचा निषेध म्हणून यांचंच नाव बदललं मी. निषेध. क्या बात आहे. वेगळी एक माहिती वहिनींनी आम्हाला दिली आहे. अर्थातच हे दिसत आहेत ते तुमचे पतिदेवच असतील असं मला वाटतंय. तरी बरं वहिनी कोण कोण आलंय तुमच्या फॅमिलीतून. काय लग्न आहे तुमचं. बारसा आहे मुंजे हा काय आहे. आलोय ना दोघे पुरेसे आहोत ना. मग कशाला हवं. बरं झालं ना तुम्ही इथे मुंबईतच शूटिंग ठेवलं. ते का तुम्ही शूटिंगला पुण्यात येणार, तुमच्या पाण्याचा खर्च करा नाही का, सोय करा सगळी. मग आजूबाजूचं येणार शूटिंग बघायला. अगं बाई अगं बाई अगं बाई शूटिंग, अगं बाई शूटिंग करत बसणार तिकडे. वच्चा 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 बोलणार. त्यांचा पाण्याचा खर्च करा, सोय करा. मला चहा पाण्याचा असं म्हणायचंय का. चहा चहा हॉटेल उघडले मी. चहा चहा काय. आणि मुळात चहा ही गोष्ट दुसऱ्यांना देण्यासारखी नसतेच. मुळात मी ना माझ्या घराबाहेर पाटीच लिहिलेली आहे, पाहुण्यांनी आपला चहा घरीच प्यावा. आणि कांदे पोह्यांच्या अपेक्षा ठेवू नयेत कारण माझं लग्न झालंय. मग तुम्ही लोकांना देता तरी काय. उपदेश देतात. तो त्यांच्याकडे मुबलक आणि फुकट आहे. वा वा वहिनी मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. हो धन्यवाद. तर आता दुसऱ्या फॅमिलीला मी आमंत्रित करणार आहे, जी फॅमिली आलेली आहे खास पश्चिम महाराष्ट्रातून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सौ बिजली आणि फॅमिली यांच्यासाठी. नमस्कार नमस्कार. मी बिजली टरमळे. अच्छा तुम्ही बिजली टरमळे आणि ही माझी फॅमिली. वा 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 ही तुमची फॅमिली सगळी. बिजली चांगलं नाव आहे ना. बिजली बिजली हे काय नाव आहे. बिजली चांगलं नाव आहे म्हणतात. वीज वीज तरी ठेवायचं. वीज नाही तर विद्युल्लता. छान नाव आहे ना विद्युल्लता. काय प्रॉब्लेम आहे तुमचा. अरे माझी बायको आहे तिचं नाव मी बिजली ठेवलेलं आहे. तुमचा काय प्रॉब्लेम आहे. हा अच्छा तुम्ही बिजली ठेवलंय नाव. मग काय तर मी स्वतःहून ठेवलेलं आहे. का अरे ज्या दिवसापासून हे माझ्या घरामध्ये आले त्या दिवसापासून अजिबात माझ्या घरातली बिजली गेलेली नाहीये. ज्या दिवशी आल्या तेव्हापासून बिजली गेलेली नाहीये. नाही पायगुणच म्हणायचा. अरे कसला पायगुण.
तिच्या बापाने मला हुंड्यामध्ये इन्व्हर्टर दिलेला आहे, इन्व्हर्टर. अच्छा अच्छा, इन्व्हर्टर दिलाय म्हणून बिजली नाही गेलेली. पण वहिनी तुम्ही खूप छान दिसता, ही तुम्हाला कॉम्प्लिमेंट. आणि तुमच्याकडे बघून मला खरं तर चारोळी सुचते आता. हो का? हा, एक चारोळी तुमच्यासाठी. इर्षद, लग्न झालेलं असलं तरी तुम्ही अजून बेटर वाटता. लग्न झालेलं असलं तरी अजून तुम्ही बेटर वाटता. इन्व्हर्टरची काय गरज आहे, तुम्ही अशाही डिझेल जनरेटर वाटता. डिझेल जनरेटर बोलला तू. गंमत गंमत कार्यक्रमात गमतीवर आपलं पेमेंट ठरलंय की नाही. बरं, हे कोण आहेत सारखे चिडतायत ते? अरे हे माझे यार गटार मिस्टर, हे माझे मिस्टर बादल. बादल बादल टरमळे. बिजली तुम्ही बादल. वा वा, क्या बात आहे, वा मस्त वा. आहे हा बिजली टरमळे. काय या, मारा, मारा, या, मारा, मारा. मरेल मरेल मरेल, मरतील ते. मस्त आहे म्हणते ना. बरं, बिजली वहिनी, तुम्ही तर सगळे फॅमिली घेऊन आलाय असं दिसतंय. या कोण आहेत तुमच्या सोबत आहेत त्या? या आमच्या सासूबाई म्हणजे गाराबाई तरमळे. नमस्कार वा, वा, वा. असं ते पोरा. क्या बात आहे, सासूबाई. वा. आणि ते कोण आहेत सोबत हा, आले? हे ना, हे आमचे, हे कोण आहेस तू? कोण ड्रायव्हर. ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर आहे. आम्ही टेम्पोतून आलो ना सगळे 407, त्याचा ड्रायव्हर आहे. त्याला कशाला आणलं मग? आता येऊ दे म्हटलं, जरा जरा दाखवा त्याला. अजून हे 60-70 लोक बाहेर उभे, बोलू काय? आपले फॅन आहे सगळे. पण नको, एवढे खूप आहेत. नंतर आपण तिकडे नंतर शूटिंग करूया त्यांचं. लागली त्याच्या माईला. मम्मी, शेजारच्या बाईला मम्मी म्हणतो, मम्मी म्हणतो, शेजारच्या बाईला मम्मी म्हणतो. शेजारच्याच आहे, शेजारच्या. कुणाचा आहे? शेजारच्या. हा, शेजारच्यांचा आहे. हा मग. अरे ए पागल, अरे बांधकाम माझ्या खर्चाने केलंय आणि 7-12 दुसऱ्याच्या नावाने काढतो. अरे आपला हे 40 मध्ये झालंय. हा होता कुठे एवढा वेळ? मम्मी, तू मला त्या टेम्पोत का कोंडून आलीस? टेम्पोत कोंडून आलीस? हो. पोराला टेम्पोत कोंडून आलीस तू? हो, मी एक मिनिट. टेम्पो मध्ये कोंडलं तुम्ही या लहान मुलाला का? मला वाटतं हे अपहरण आहे. हरण कुठला आला? हरण ससा पण याच्यापेक्षा मोठा राहते. हरण. मुलाचं मग नाव काय ठेवलं तुम्ही? याचं नाव वेधशाळा आहे सर. वेधशाळा? वेधशाळा टरमळे. वेधशाळा का नाव ठेवलंय? ह्याच्या जन्माच्या वेळी सगळे अंदाज चुकले आमचे, वेधशाळेसारखे. अरे या कोण, सासूबाई का? नमस्कार. नमस्कार. कशा तुम्ही? म्हणजे असू दे मोठा. राहू दे. मी हिची सासू. वा वा वा. गाराबाई टरमळे. कुठे ते शूट कॅमेरा कुठे तो? आहे, सगळीकडे कॅमेरे आहेत, समोर बघून बोलायचं. हा, बिंदास बोलायचं. हा, नमस्कार. मी हिची सासू गाराबाई टरमळे. माझ्याकडे 4 गाई, 2 म्हशी, 4 बकऱ्या होत्या. पण कसे कष्ट काढले त्या पोराला वाढवताना. आजी, हो आजी एवढी स्टोरी नाही सांगायची टीव्हीवर. छोटं बोलायचं असतं. तुम्ही गप्प बसा ना. स्वतः कशाला सांगताय? एंट्री कॅन्सल होईल ना. मी बोलणार आहे. आई तू चुपस ना. तू काय प्रॉब्लेम आहे तुला? चुपस ना. माझी बायको आहे ना ती. चुपस ना तू. बायकोचं कौतुक तुला. बायकोचं कौतुक. मी एवढ्या कष्टाने वाढवलं, त्याचं काय नाही. बैल झालाय तिचा. हिच्या तर ना सासू सुनेचं प्रेम. सेल्फी काढूया सासूबाई. सेल्फी इथं बघा. सेल्फी 1 2 3.
आलाच नाही परत करा 1 2 3 आलाच नाही अरे बास त्या जातील आता छान छान आजी तुम्ही शांत व्हा नंतर आपण बोलूया तुमचा ऑलरेडी एक पाय तिकडे आहे ना मग कशाला तुम्ही इकडे जाताय आता हा आता आपण सरळ कार्यक्रमाला सुरुवात करूयात भांडणं नको तर आमच्याकडे 3 राऊंड असतात सर बरं केलं तुम्ही 3 राऊंड ठेवले का एका राऊंडने माझं काहीच नाही होत खेळातले 3 राऊंड आहेत हा तर पहिला राऊंड आहे जनरल नॉलेज ज्याच्यामध्ये मी दोन्ही फॅमिलीजना प्रश्न विचारणार आणि ज्या वहिनी छान उत्तर देणार आहेत त्यांना अर्थातच मिळणार आहे मार्क आणि त्या मार्कांमधून नंतर ठरवू आपण की कोणाला मिळणार आहे जास्त मार्क्स आणि त्याच्यातून ठरणार आहे कोणाला मिळणार आहे पैठणी ओके तर सुरुवात करूयात स्वारगेट फॅमिली पासून स्वारगेट वहिनी मला तुम्हाला विचारायचा आहे प्रश्न जनरल नॉलेजचा प्रश्न आहे मला सांगा ताजमहाल कोणी बनवला मी तुम्ही हो घरी बसून काडपेट्यांचा बनवला आणि शोकेश मध्ये ठेवला तो ताजमहाल आहे हो मी मित्रांना बदक म्हणून दाखवत होतो वहिनी उत्तर चुकलेलं आहे त्यामुळे मी मार्क्स नाही देऊ नाही माझं उत्तर बरोबर आहे मुळात तुमचा प्रश्नच चुकलेला आहे कसा काय तुम्ही काय विचारलं ताजमहाल कोणी बनवला तर मी बनवला आग्र्याचा ताजमहाल कोणी बनवला असं विचारलं का विचारलं का मला सांगा तुम्ही नाही ऐका ना मग आग्र्याचं म्हणायचं कोण मी म्हणणार का माझा बाप येऊन म्हणणार आहे तिकडे सांगा मला नाही नाही माझं उत्तर बरोबर आहे मला मार्क मिळालेच पाहिजेत नाहीतर कायद्याच्या अधिकाराखाली मी तुम्हाला ना कुठल्या कायद्याच्या अधिकाराखाली हा माहितीच्या कळलं का मला मार्क मिळाले पाहिजे कायद्याने राहत्या मी लक्षात ठेवा तू जरा शांत बघा तुम्ही अशा धमक्या नाही देऊ शकत कार्यक्रमात माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही नाही केस करू शकत नाही ती करूच शकते अशी केस का मागच्या महिन्यात माझ्यावर पण केली माहितीच्या अधिकाराखाली तिने केस कसली माहिती पाहिजे होती टीव्हीचा रिमोट मी कुठे लपवला याची एवढ्याशा गोष्टीवरून केस केली मला माफ करा मी मार्क देतो तुम्हाला आता मी यांच्याकडे जातो तर आता मी येणार आहे टर्मळे फॅमिलीकडे अजून जिंकलेले नाहीये तुम्ही फक्त प्रश्न विचारायचा जिंकल्यावरती काय वाटेल ते करा हा तर वहिनी तुम्हाला मी प्रश्न आता विचारणार आहे एक सांस्कृतिक प्रश्न विचारतो मला सांगा लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या भांगेत कुंकू का लावतात हा कारण माणसांना कळलं पाहिजे की ज्या प्लॉटवर त्यांची नजर आहे त्या प्लॉटचं भूमिपूजन ऑलरेडी झालेलं आहे गपाचा काय वा हो असं काही टीव्हीवर बोलू नको लोक मला मारतील लोक आता आपण पुढच्या राऊंडकडे जाऊयात हा आता राऊंड इकडे संपवतोय मी पुढच्या राऊंडची गंमत आहे चर्चा ज्याच्यामध्ये आम्ही फॅमिलीजची चर्चा करणार आहोत की एकमेकांचं रिलेशन कसं आहे कसं जमलं यांचं हे मला विचारायचं स्वारगेट फॅमिली तुमच्याकडे मला यायचंय मला विचारायचंय तुमचं कुठे जमलं कुठे जमलंय अजून आमचं कुठे जमलंय आता एक जरी केस कळला तर घटस्फोट घेईन मी अगं मग आधी नाही का सांगायचं मी किती वर्ष हे जपून ठेवले मी काय विचारलं की तुमची भेट कुठे झाली पहिल्यांदा पहिली भेट आमची बघा बस मध्ये झाली अच्छा हो हे लेडीज सीट वर बसले होते मी यांना म्हटलं उठा ही महिलांसाठी सीट आहे हा मग मी म्हणालो मी सुद्धा महिलांसाठीच आहे मग मी यांना शिक्षा दिली काय शिक्षा दिली हिने माझ्या बरोबर लग्न केलं त्याची जन्मठेप मी अजून भोगतोय घटस्फोट मी असं काहीही करणार नाही जेणेकरून तुम्हाला आनंद होईल बर ठीक आहे तुमची ही वेगळी लव्ह स्टोरी मला कळली ठीक आहे संपले विनोद त्यातले ठेवा तर आता मला यायचंय टर्मळे फॅमिलीकडे तुम्ही मला उचला ना तुला
मग हिला कोण उचलणार? त्यांना देवच उचली. भांडणं करू नका. मला विचारायचं आहे वहिनी तुम्हाला की तुमचं अरेंज की लव? बटरस्कॉच. आणि तुम्हाला? मला नुसती स्कॉच. काय खाणार हे नाही विचारत आहे. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? आमचं किचन मॅरेज. कसं काय? मी ना रोज यांच्या घरी जायची. वा वा वा. कशाला? भांडी घासायला. मी भांडी घासायची ना यांच्या घरी. तेव्हा ही माझ्या प्रेमात पडली. मी म्हटलं लग्न केल्यावर बायको काय करणार? भांडीच घासणार ना, मग मलाच बायको करा ना. काय प्रॉब्लेम आहे? पप्पा मग मी कसा आलो? तू बेटा पेपरात पुरवणी म्हणून आला होता. सोसायटी वाले म्हणजे इकडे तिकडे फेकू नका म्हणून घरात ठेवला. आता बडबड करून मार. सासूबाई मला सांगा की आता खरं खरं सांगायचं अगदी सुनबाईंविषयी तुमचं काय मत आहे? माझी सून सांगा ना, ऐकतायत ते. सगळं सांगा. सांगा. माझी सून लाखात एक आहे. चांगलं बोलला, चांगलं बोलला. लाखात एकच अशी डुसकी असते. अशी डुचकी कोणाला म्हणाला तुम्ही? तुलाच बोलले मी डुचकी. नाही घाबरत तुला मी. जा. शाबास शाबास आई. नाही घाबरत. तू मात्री सांगते कौतुकाने माझ्या पोराला म्हणून टायपिंग क्लासला पाठवलं तर ही काळी रिबीन घेऊन आला. ही काळी रिबीन? आणि तुम्ही पांढरी एक. हा याच्यावर पंच आहे. बोल. हा याच्यावर तू घुस. मी नाही घुसणार, तूच घुस. 7वी 8वी शिकले मी. 8वी. तू किती शिकलीस? SSC 3च. मी बघ 8वी फेल 5. अरे टीव्हीचा आवाज कमी करा. टीव्हीचा आवाज कमी करा रे. टीव्हीचा आवाज काय? इथे खरं खरं चाललंय. भांडाभांडी करू नका. आता मी शेवटच्या राऊंडकडे जाणार नाही. तिकडे मुर्दे पडतील बहुतेक. शेवटचा राऊंड आहे ज्याच्यामध्ये आपण खेळ खेळणार आहोत. एक मी काय म्हणतो 3 पत्ते खेळू काय? तुमच्या सजेशन्स चांगल्या आहेत पण इथे बायकांचा खेळ हवाय मला. या आणि तुमची मिसेस यांच्यामध्ये एक चांगला गेम. 1 मिनिट. मी तुम्हाला एक सल्ला देऊ काय? द्या. नुसतं बायकांचाच खेळ करायचा. फक्त बायकांचा लागतो. मी काय म्हणतो ह्या दोघीमध्ये कुस्ती लावा. लावा कुस्ती. हा लावा. तयारी का करतायत? नाही थांबा यांना डायलॉग आलाय बऱ्याच वेळाने. माझं वेगळं म्हणणं आहे. हळू बोला. कुस्ती झालीच पाहिजे. हे बघा शारीरिक खेळ नको आहेत. या इकडे या. झाला आता थांबा. ऐका कुस्त्या वगैरे असे खेळ नाही होऊ शकत. हे बघा हे सांस्कृतिक वाटलं पाहिजे ना. आता कसं आहे ना आपल्याकडे दहीहंडी झालेली आहे तर त्याचंच औचित्य साधून आपण काहीतरी करूयात. तर माझ्याकडे 2 हंड्या आहेत. तर ह्या हंड्या तुम्हाला फोडायच्या आहेत पण ते पण डोळे बांधून. अंदाज येण्यासाठी थोडा वेळ घेऊ का? हो घ्या. तुम्हाला हवा तेवढा घ्या तुमचा. अंदाज फोड तशीच आता. छान आहे. तुम्ही पण तयारी करा. नुसतं बघू नका. त्या बघा काय काय करतायत. अगं बाई पाया पडती. त्यांच्यापासून लांब राहा. काय तयारी काय झाली? आणि तुमच्याकडे कमीत कमी वेळ असणार आहे 1 मिनिटाचा. त्यात तुम्हाला हे मडकं फोडायचा अंदाज घेऊन
1 2 3 सुरू. थोडा ऑक्सिजन घ्या, तुम्हाला बरं वाटू दे. हा कुठे मागे गेला पण फोडा फोडा. सासूबाई मिळाल्या. अरे कोणाला मारलं? आता येणार आहे वच्छी मावशी तुमच्याकडे. वर्षाजी, ही व्यक्तिरेखा जसं मी आल्यालाच उल्लेख केला की खूप लोकप्रिय झाली आहे आणि मोबाईल पासून ते व्हॉट्सॲप सगळे मेसेजेस सगळीकडे तुमच्या नावाची चर्चा आहे. कसं वाटतं? खूप छान वाटतंय. म्हणजे खरंच सांगते, गेली 10-15 वर्ष मी काम करते सिरियलमध्ये. आतापर्यंत असं होत होतं की ट्रेनमध्ये जाताना किंवा बसमध्ये जाताना एकमेकांकडे द्या काही तिला कळत नाही का, तीच आहे ती असं म्हणून माझ्यापासून थोडेसे लांब आणि दुरूनच माझ्याशी ओळख करून घेणारे प्रेक्षक मला भेटत होते. आता ह्या 1 महिन्यात असं झालं, 1-1.5 महिन्यामध्ये मी जगनमित्र झाले. वा. म्हणजे मला कुठूनही, म्हणजे परवा आम्ही बसमधून मी जात होते परेरावरून, वच्चे त्या मला इतकं बरं वाटलं. आणि मोठी माणसं होती, असं पण नाही की लहान मुलं मला हाक मारतात, मोठी माणसं म्हणजे 50ची वगैरे, वच्चे त्या असं म्हणून हाक मारली. त्यानंतर आम्ही डोंबिवलीहून येताना टोल नाक्यावर पैसे घेताना अरे वच्चे त्या असं म्हणून इतकं ते जवळीक साधून ती लोक माझ्याशी बोलतात ना हल्ली सगळी जण. आणि मी शाळेत शिक्षिका पण आहे, तर शाळेतली मुलं सुद्धा आता बाई म्हणणं विसरून गेले. अरे बापरे. हा, वच्छी हत्या. मला जगनमित्र बनवले. या भूमिकेने खूप आनंद दिलाय. थँक्स टू झी मराठी. सुचित्राताई, मला तुम्ही सगळ्यांनी इतकं छान सोन्याचं दान दिलेलं आहे. क्या बात. मला वाटतं ही झी मराठीची जादू आहे खरं तर, जी अनुभवतात सगळेजण. मी तर खूप वर्ष अनुभवतोय. तर ही झी मराठीची जादू आहे. इकडे आले की मग ते वर्ल्ड फेमस आमच्याकडे येणारे प्रेक्षक आहेत ना, ते सुद्धा 10,000चे सुपारे करतात बाहेर. वर्ल्ड फेमस एकदा आले की. क्या बात आहे. हा, तर आता मी येणार आहे योगेश सरांकडे. आणि योगेश सर सध्या 2 गोष्टींमुळे फेमस आहेत. एक तर नांदा सौख्य बरे आणि दृश्यम या तुमच्या सिनेमातल्या भूमिकेसाठी खरंच 2 टाळ्या सरांसाठी. तर कशी यातली व्यक्तिरेखा आणि कसा आहे तुमचा अनुभव? खरं सांगायचं जे मी नाही ते मी इथे सादर करतो. अच्छा. मी इतका समजूतदार आणि असा शांत प्रेमळ असं नाहीये. नॉर्मल आयुष्यात मी खूप चिडका आहे, ऍडजस्ट करत नाही वगैरे असे. कशामुळे सर? स्वभाव का पुण्याचे आहेत म्हणून? झालं सगळं झालं बोलू. ब्रँडिंगच करायचं झालं तर पुण्याचे म्हणून. हे करेक्ट आहे. एक खूप छान कुटुंब तयार झालंय आमचं. मुळात तो जो बंगला आहे ते घर वाटतं, तो सेट वाटत नाही. आणि शिवाय आम्ही सगळेजण एकमेकांकडे बघण्यानी सुद्धा आपलं रिलेशन तयार होतं ना. तसं या 4 मुली अवतीभोवती फिरत असतात आणि कुटुंब तयार होतं. त्यामुळे ते सगळे सीन तसे होतात. म्हणजे आम्ही आत्ता सुद्धा जे वावरतो ते घरात वावरल्यासारखेच वावरतो आहोत. आणि याच्यात फार मजा येते, एन्जॉय करतो. नकला असतात, काय काय कोणी काय काय. ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्याकडे मी आता हळूहळू जाणारच. अंजली, या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या उमाजी तुमच्याकडे येणार आहे. तुमचा कसा आहे अनुभव? अनुभव खूप सुखद आहे. आणि जसं म्हणालेत ना तशी आमची खूप छान फॅमिली बनली आहे. ह्या मुली आपल्याच मुली वाटतात. ह्या अजिबात परकेपणाने वागत नाही. त्यांना आम्ही ओरडतो, त्याचा त्या राग मानत नाहीत. त्या त्यांच्याबरोबर आम्हाला घेऊन जातात प्रत्येक ठिकाणी, म्हणजे अपडेट करतात आम्हाला त्या. तर तो परकेपणा राहिला नाही आणि त्यामुळे ते खूप छान रीतीने जमून गेले. वा.
आता येणार आहे विजय पटवर्धन यांच्याकडे. पुण्याचे असून सुद्धा पुण्याचेच वाटणारे असे विजय पटवर्धन. सर, तुमची जी व्यक्तिरेखा आहे विसर भोळे काका, खरं तर आमच्याही घरात एक असे व्यक्ती आहेत बरं का, पप्पा आमचे, ते पण जरा असेच आहेत, त्यांना तुम्हाला भेटवणारच आहे. पण हे काका सुद्धा खूप लोकप्रिय झालेले आहेत आणि फुबैफूची पर्व तुम्ही गाजवलेली आहेत. त्यानंतर ही एक वेगळी व्यक्तिरेखा साकारताना कसं वाटतं? खूप मजा येते आणि खरं सांगायचं तर मी जसं आहे तसंच कॅरेक्टर पण आहे, थोडासा विसराळू मी पण आहे. आली रिॲक्शन, करेक्ट आहे. पण तसं काका तो जिनियस आहे, मान्य कोणीच करत नाही, जिनियस आहे, पण तो खरंच जिनियस आहे आणि त्याच्या विसरवळेपणामुळे त्याच्याकडे लोक असे विचित्र नजरेने बघत असतात. त्याचं थॉट करण्याची प्रोसेस वेगळी असते, तो बरोबर विचार करत असतो, फक्त तो लोकांपर्यंत पोहोचत नसतो आणि त्याचा फायदा इतर लोक घेत असतात आणि ते मी एन्जॉय करतोय कॅरेक्टर. वा. आता मी येणार आहे ऋग्वेदी प्रधान यांच्याकडे. या सिरियलमध्ये अनिता ही व्यक्तिरेखा त्या साकारतात आणि वेगळी ओळख म्हणजे त्या निर्मात्या सुद्धा आहेत. उंच माझा झोका या मालिकेच्या त्या निर्मात्या होत्या. ऋग्वेदीजी, तुम्हाला विचारायचं मला की तुमचा अनुभव कसा आहे आतापर्यंतच्या प्रवासातला? जसं सुचित्राताई आत्ता म्हणाली की सून ही साखरेसारखी असावी आणि तिने कुटुंबात तसं विरघळावं, तर तशी ही अनिता आहे की तिला फार म्हणजे ती खूप शिकलेली नाही आहे. ती घरात एक छोटासा बिझनेस करते आणि अघळपघळ आहे अतिशय. म्हणजे आत्तापर्यंत मी ज्या व्यक्तिरेखा केल्या त्यातली ही सगळ्यात वेगळी व्यक्तिरेखा आहे, कारण त्यात मी प्रचंड हातवारे करते. म्हणजे मला एरवीसुद्धा लोक आता आजकाल भेटायला लागले की मला हातवारे करतच सांगतात. हे जर तुम्ही हातवारे करत बोला तर कसं बोलाल? मला आता लोक भेटतात ना तेव्हा मला हेच सांगतात की सिरियल खूप छान आहे. तर आता येणार आहे आजींकडे. आजींची व्यक्तिरेखा सुद्धा खूप फेमस झालेली आहे, रागिणीची, आणि त्या माझ्याच गावच्या आहेत, सासवडच्या, असं मला कळलेलं आहे. तर कशी वाटते ही आजींची व्यक्तिरेखा? आत्तापर्यंत ज्या आज्या आपण बघत आलो त्यापेक्षा अगदी वेगळी व्यक्तिरेखा ही, की छान संसारात रमलेली बाई, जिला मुलं सुना वगैरे नातवंड खूप छानपैकी रिस्पेक्टही करतात, पण तरीही मुलांच्या नातवंडांच्या सुखात ही बाई जास्त लक्ष देते. लोकांनाही सांगावं असं वाटतं की प्रत्येक आज्यांनी आपलं वय वगैरे विसरून आत्ता जो सध्याचा काळ आहे त्याच्यामध्ये रममाण व्हावं, म्हातारपण फार सुखकर होईल आपलं. आदेश भाऊजींनी होम मिनिस्टर आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेला आहे. पण तुम्हाला माहित नाही, इकडे एक फेक आदेश भाऊजी राहतात बरं का. फेक आदेश भाऊजी आहेत आमच्या इथे. एक सासू आहे, एक सून आहे आणि एक निर्माती आहे. तर आता तुमच्यासोबत आम्ही एक गेम खेळणार आहे. साहित्य आणा. सगळं साहित्य या ठिकाणी लागलेलं आहे. आपले स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत. माझ्या हातात ना हे 3 गोष्टी आहेत. तर साहित्य तुमच्याकडे आहे, याच्यात विषय दिलेला आहे. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही निवडायचं आणि त्या विषयाचं चित्र इथं काढायचं आणि जे वस्तू दिलेल्या आहेत त्यात चिटकवायचा सगळा वापर करायचा. नुसतं चित्र नाही काढायचं, तर कोलाज करायचा. कोलाज. चला आता कुठला विषय तुम्हाला येतो ते बघूया. तुम्ही काय निवडताय? शाबास. इकडे इकडे एक मिनिट इकडे सगळ्यांना दाखवायला पाहिजे ना. सासूबाईंना आलाय कोंबडा, सासूबाईंना आलाय कोंबडा आणि कोंबड्यांची पिल्ले. मला काय राहील ते द्या. ओके, यांचा विषय आहे डायनासोर आणि त्याची पिल्ले. शाबास. डायनासोर पहिले काढ. हा, आणि आता तुमच्यासाठी एकच राहिलेला आहे आणि ते आहे तुमची वेळ सुरू होते आता. घुमटे में छुपी है गोरी, दिल मेरा करके चोरी, मीठा 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 साउंड जोड़िए, आगे पीछे मारो तो राउंड जोड़िए, शादी वाले ठम 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 करके बजते हैं ऑल अराउंड जोड़िए. तेरी अख मेरी सट हो गई, सारे के दिल की जोड़ी परफेक्ट हो गई. बोले मैं डिग्री
तर सुचित्रा ताईंच्या वाट्याला हत्ती आला होता. म्हणजे आपण बघू श्रीमंती अशी झळकते आहे की आज डाळ इतकी महाग झाली आणि डाळीचा हत्ती केलेला आहे. क्या बात आहे, क्या बात. चांगलं आहे त्यांनी आणि यातून मी ओळखतो की फिमेल हत्ती नाही कारण टिकली लावली तिने. नाही तो डोळा त्यांनी सांगितलं डोळा. अच्छा ओके आता पुढे आपण जाऊया. भरपूर समजून घेतलं आम्ही. कोंबडा आणि त्यांची पिल्ल असा विषय. श्रावण सुरू असल्या कारणानं यांना बाहेरचा धोका नसल्यानं ती किती फुगली आहे बघा. फुगले आणि म्हणजे सुहास ताईंकडे हा विषय आपण दिला होता. म्हणजे मला एक मान्य आहे की सुहास खरोखर प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण याचा अर्थ कोंबड्याकडे बघू पण नाही मार्केटमध्ये असं काही नसतं. बघितलं तर काय हरकत नाही. एक जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर कोंबडीला हनुवटी पण आहे. चला काय हरकत नाही. पुढे काय आपल्याकडे क्या बात. पुढे आता पुढे त्या महत्वाच्या गोष्टीकडे जायचंय. साधारण म्हणजे तोंड कुठे आपण तुम्हाला लक्षात आलं की 2 आहेत. एक इकडं आहे आणि त्याचं मम्मा डायनोसर फॅमिली शो आहे सर. आणि पिल्लं खाली आहे. मम्मा नाही मम्मा नसेल बहुतेक हे मम्मी पप्पा असतील त्याचं पटत नाही. अप्रतिम तिघांनी जबरदस्त चित्र काढलेली आहे. आता फायनल रिझल्ट आज बांदेकर वहिनी आलेल्या आहेत. आज तर रिझल्ट लागलाच पाहिजे. नाही कसं आहे हे आपण फन म्हणून ठेवूया. हे गंमत म्हणून ठेवूया. मला असं वाटते नाही काय ते का राहते आम्हाला तिकडे ना हे हिशोब द्यावा लागते. बाबा तुम्ही पैठणी दिल्ली कशावर त्याच्यामुळे काय करू हे एक गंमत बाजूला ठेवू आणि ताबडतोब दुसरा गेम खेळूया. मी दुसरा गेम सांगतो या पटकन. आता खरा पैठणीचा खेळ आपण सुरू करूया. तर काय करायचं माहितीये का, हा फुगा आहे हा फुगवायचा. इकडेच पडणार गोताच येत नाही. पडला खाली. आम्ही खाली पडता कामा नाही, फक्त इच्छा इथं पडलं पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. ची वेळ सुरू होते आता. सासू एक शाबास 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 शाबास. सासू स्ट्रॉंग सुनबे जास्त फुगवा हवा जास्त पाहिजे हवा. चिटिंग चिटिंग नो चिटिंग नो चिटिंग नो चिटिंग नो चिटिंग नो चिटिंग नो चिटिंग. इकडे नकाला आपल्या जबरदस्त जबड्यातून हवा भरून सुहासताई परांजपे यांनी 3 बॉटल अशा उडवलेल्या आहेत. ओके तर ह्या 3 विनर बाटलेल्या आहेत. ह्या आता सुहासताईंना बाटल्या नाहीयेत मी विनर पहिल्यांदा एक पैठणी आम्ही देतो आणि ती सुहास परांजपे. खर तर हा भाग असाच पुढे सुरू राहावा अशी माझी इच्छा आहे, अशी सगळ्यांची इच्छा आहे. घराघरात सगळीकडे सध्या हेच चाललेलं आहे. हे जे सौख्य आहे हे असंच नांदत राहू देत तुमच्या मंचावरती. तुमच्या सगळ्यांचं ऐकणार आहे. म्हणूनच या सगळ्या टीम सोबत आपण भेटणार आहोत लगेचच उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. ॲड लॅब झी मॅजिक एपिसोड. चला हवा येऊ द्या. मी विसरूच शकत नाही. एकत्र काम केलीत आम्ही. अरे वैभव मांगले बॉय नाश्ता में गया. कोण आहात तुम्ही? ते मला बाहेर म्हणले तुम्ही मेन ऍक्टर आहात, डॉक्टरचा रोल तुम्हाला. सीन मध्ये डॉक्टरचा रोल आहे तुमचा. 2 वाक्य आहे तुम्हाला. तुम्ही कोण आहात? मी डिरेक्टर. मग मी बाहुबली.